हॅलो गाईस. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे, कारण आम्ही गावी जमीन घेतली होती. सो त्या जमिनीत बोरवेलचं काम करण्यासाठी आम्ही गावी चाललो आहोत. मग तसं आम्ही मुंबई ते चिपळूण ट्रेनने आलो आणि ट्रेनमधून इथून कारने आम्ही आमच्या गावी चाललो आहोत. तर इथून आम्ही घरी जाऊन मस्त फ्रेश होऊ आणि फ्रेश होऊन मग जमिनीवर जाऊ बोरवेलचं काम स्टार्ट करण्यासाठी. तर आता पोचू आम्ही 5 मिनटातच. तर ही इथून आमची पायवाट आहे जमिनीकडे जाण्यासाठी. तर ह्या अशा प्रकारे बोरवेलची गाडी आली होती. ही जी पहिली गाडी होती ती जमिनीमध्ये बोरवेलसाठी खड्डा पाडते, आणि ही दुसरी गाडी आहे, ही इंजिन गाडी आहे जी एनर्जी जनरेट करते, पॉवर जनरेट करते. आमच्यासाठी पण हे फर्स्ट टाईम होतं की बोरवेलसाठी 2 गाड्या लागतात. तो ही आता ह्या दोन्ही गाड्या आमच्या जमिनीकडे जात आहे. सो जमिनीकडे जात असताना म्हणजे ती गाडी जाऊ शकत नव्हती, म्हणून हे तोडफोड करावी लागली थोडीशी. तर तुम्हाला मी जमीन दाखवतो. तर ही जी जेवढा एंड आहे, ती दिवार तुम्हाला दिसते एंडला, ती पूर्ण एंडपासून तिथपासून पूर्ण ती एंड ते हा एंड असा हा आमचा जमिनीचा पट्टा आहे. मग आता थोड्याच वेळात ते येतील जे सांगतात आपल्याला गावी. बघा जसं की हे की पाणी कुठे लागणार आहे जमिनीत. तर आम्हाला एकच पॉईंट भेटला होता आमच्या संपूर्ण जमिनीत, ते पण एकदम कोण्याला होतं. सो ते आम्हाला हा पॉईंट भेटला आणि तिथे तशी बोरवेल जाऊन ठेवली. तर कोकणातली जी परंपरा असते तुम्हाला पण माहीत असेल की नारळ आपण असं जमिनीत फिरवतो आणि नारळ जिथे पडलं तर समजा तिथे पाणी आहे. तर तेच हे पण ट्राय करतायत. तर बघा तुम्ही कसं ते आता नारळ पडेल, त्यांनी हात तिथे ठेवलं आहे आणि हातात नारळ तर पडलं. सो हा पॉईंट आहे. सो मग इथेच आम्ही आता खोदकाम करणार. तर आता तशी त्याप्रकारे आम्ही पूजा चालू केली आहे. जसं आपलं कुठलं शुभ काम करण्यासाठी आपण त्याच्या अगोदर पूजा करतो, तर तेच करतो आहे. त्यानंतर मग आरड लावणार, जी आपली कोकणातली परंपरा आहे, आणि मग कामाला सुरुवात होणार. तर बघा कसं काय होत आहे ते. तर मग आता पूजा झाली आहे. थोड्याच वेळात आता खोदकाम चालू होईल आणि जो पहिला वार आहे तो जमिनीत होईल. तर बघा कसं काय दिसतं आहे तुम्हाला. आम्ही खूप आतुर होतो बघण्यासाठी की कसं काय होतं आहे आणि पाणी कधी लागतं आहे आम्हाला. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आत्ता थोड्याच वेळात पहिला फटका जमिनीला बसेल आणि तो पहिला जो पाईप आहे तो आतमध्ये जाईल, आणि मग तसे भरपूर तिथे पाईप आहेत त्या गाडीवर. ते एक एक करत सगळे पाईप जमिनीमध्ये जातील. आणि बघू, आम्हाला स्टार्टिंगला सांगण्यात आलं होतं की 250 ते 300 फुटापर्यंत खोदलं की पाणी लागतं म्हणून. सो तुम्ही बघा कसं काय पुढे आता होतं आहे ते. सो जसं तुम्ही बघितलं, इथून आता सुरुवात झाली आहे खोदकामासाठी. आणि आता इथून एक एक करत सगळे असे पाईप आतमध्ये जातील, आणि जेव्हा पाणी लागेल तेव्हा ते पाणी उडतं असं आम्ही व्हिडिओजमध्ये जास्त तर बघितलं होतं. सो आम्ही त्याचीच आता वाट बघतो आहे एका साईडला उभे राहून की कसं काय होतं आहे आणि पाणी कधी लागणार याचीच आम्ही वाट बघत आहे फक्त. तर खूप प्रकारच्या वेगवेगळ्या मात्यांची कलर आम्हाला बघायला भेटली. जसं जसं ते भरपूर पाईप खाली जात होते तर वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचा कलर निघत होता. तर आम्ही तेच साईडला उभं राहून बघत होतो. भरपूर ऊन होतं गावी, कारण का हा मे महिना होता. आणि मे महिन्यात आम्ही खोदकाम ह्यासाठी चालू केलं कारण का लोक सगळे बोलत होते जर मे महिन्यात तुम्हाला पाणी लागलं तर बाकीच्या वर्षभर तुम्हाला पाणी भरपूर भेटेल. तर भाऊ ही माती घेऊन आला आणि बोलत होता की भरपूर ओली आहे माती,
लागेल आपल्याला पाणी लवकरच असं वाटतं आहे. त्यांनी चव पण घेऊन बघितली. तर त्याच आशेत आम्ही इथे बसलो होतो एका साईडला. तर बघा कसं काय पुढे प्रोसेस होत आहे. एक एक पाईप कसे ते अटॅच आणि डिटॅच होत आहेत आणि खाली खोलवरती जात आहे. सो आम्ही ते पाईप मोजत बसलो होतो टोटल आतापर्यंत किती पाईप गेले आहेत ते. सो मस्त झाड होतं इथे आंब्याचं, जे आम्हाला पूर्ण सावळी देत होतं आणि भरपूर सारे आंबे लागले होते. मे महिना सीझनमध्ये गेलो होतो. खूप इच्छा झाली होती की ते आंबे काढून खावे, पण नाही, कोणीतरी ते मेहनतीने उगवले आहेत आणि त्याचं फळ त्याला भेटलं पाहिजे. आपण असे चोरून खाणं चांगलं दिसत नाही. सो हा मस्त सावळीमध्ये आराम करत होतो आम्ही आणि इथून तेच वाट बघत होतो की पाणी कधी लागतं आहे आणि पाण्याचा फवारा कधी तसं वर येतं आहे. सो तेच सगळी प्रार्थना चालू होती, बघू शकता तुम्ही भावाला पण. सो मग आम्ही भरपूर वेळ वाट बघितली पण फक्त कातळ निघत होतं. हे सफेदवाला जे निघतं त्याला कातळ बोलतात. तो नंतर आम्ही टोटल 500 फूट असं खाली खोलवर खोदलं आहे आणि गावातलं मी आजूबाजूला चौकशी पण केली की ते बोलतात एवढं कधी कोणी काय खालपर्यंत खोदलं नाही, पाणी तुम्हाला लागणार नाही म्हणून. तर आम्ही खूप नाराज होऊन घरी गेलो, पण त्या दिवशी काय पाणी लागलं नाही आणि आम्हाला पाण्याचा फवाराही बघायला भेटला नाही. मग ती रात्र भरपूर टेन्शननी गेली, कारण का पैसेही गेले होते, जमिनीत पाणीही लागलं नाही, कसं काही होणार. मग गावकऱ्यांनी भरपूर काही सल्ले दिले. मग ते ट्राय करण्यासाठी आम्ही दुसऱ्या दिवशी जमिनीवर जायचं ठरवलं. मी तर घरी निघून गेलो नाराज होऊन, पण माझा भाऊ आणि काका सगळे जमिनीवर गेले आणि त्यांनी ते ट्राय केलं. त्यांनी खाली धागा सोडला आणि ट्राय करायचं बघितलं तर त्यांना बघा काय लागलं. तर हे त्यांना पाणी लागलं. फर्स्ट जे बोलतात की पाणी लागतं ते हे पाणी त्यांना लागलं. सो हा फोटो जसा भावाने मला पाठवला, खूप सगळीकडे आनंद आमच्या कुटुंबामध्ये फिरलं की ॲटलिस्ट आम्हाला पाणी भेटलं. सो मग तसं त्याप्रकारे आम्ही ती बोर झाकली, तुम्ही बघू शकता या फोटोमध्ये. आणि मग तिथून सगळे मुंबईला निघाले, कारण आता हा बोरचं चांगला सेटिंग करायचं होतं, कॅबिन बांधायची होती. मग त्याप्रकारे कॉन्ट्रॅक्टर शोधत राहिलो आणि गावी आमचे काका राहतात. तो त्या काकांच्या मदतीने हेल्पनी आम्ही ते बोरवेलचं काम करून घेतलं. सो आम्ही पहिल्या त्या दगड्या टाकल्या, जेवढ्या दगड्या लागणार होत्या. नंतर काय सिमेंट वॉटेवर जे काय आहे ते काकांच्या कोऑर्डिनेशनमध्ये राहून सगळ्या गोष्टी भावाने केल्या आणि आम्ही मग तसं फॉलोअप घेत राहायचो, कॉल्सवर बघत राहायचो की किती काम झालं आहे किती नाही. तर जेव्हा ते बोरला कनेक्शन लावलं, इलेक्ट्रिकचं जनरेटरला लावलं, तर पाणी आम्हाला बघायला भेटलं. तर खूप छान वाटलं असं बघून की हां भरपूर पाणी येते आणि हे मे महिन्यात जर एवढं पाणी येते तर आम्हाला बाकीच्या महिन्यात पण चांगलं पाणी भेटेल. तर खूप आम्ही सगळे खुश आनंदी होतो. मग आम्ही ठरवलं की एखादा शनिवार रविवार पकडून गावी जायचं. तर आम्ही सगळे असे भाऊ लोक गावी गेलो होतो. तर आम्ही चेक केलं स्वतःहून पाण्याची चव घेऊन. खूप चांगली चव लागली होती. गावच्या पाण्याची चव बोलतात त्याप्रमाणे ती चव होती आणि आमची कॅबिन ही थोडीफार रेडी झाली होती. तर ती तुम्हाला पुढे बघायला भेटेल. तर बघा कशा प्रकारे. तर हे पाणी घालण्याचं काम चालू होतं, थोडं अजून सिमेंटमध्ये घट्टपणा यावं म्हणून. तर आम्ही ते रात्रीच जाऊन करत होतो. बघा ते सगळं ह्या पुढे व्हिडिओमध्ये आता. तर दुसऱ्या दिवशी परत आम्ही जमिनीमध्ये गेलो, कारण परत घरी मुंबईचा प्रवास करायचा होता. सो ही जमिनीची मी बाहेरच्या साईडून व्हिडिओ काढून ठेवले, एक प्रूफ म्हणून की आमच्या जमिनीचा टोक काय आहे, टोकाचा एंड काय आहे. कारण का खूप सारे इश्यूज आम्हाला आले, ते आम्ही ह्यावेळी गेल्यावर आम्हाला ते माहीत पडले. सो म्हणून याचा प्रूफ ही आम्ही ती व्हिडिओ काढून ठेवली की आमच्या जमिनीमध्ये आणि समोरच्या जमिनीमध्ये दोघांमध्ये गॅप किती आहे ते.
रात्रीच्या व्हिडिओमध्ये मग तुम्हाला दिसलं नसेल क्लिअरली. तर आता हे बघा सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसेल की कॅबिन कशा प्रकारे बांधली आहे, ती बोरवेल कशा प्रकारे बांधली आहे, इलेक्ट्रिकचं आम्ही जे लावलं आहे कनेक्शन ते कशा प्रकारे केलं आहे तुम्हाला सगळं आता ह्या पुढे दिसेल व्हिडिओमध्ये. सो तुम्ही ते नीट बघून घ्या कसं काय केलं आहे. तो पण भाऊच आहे एक प्रकारे आमचा, जो सकाळी येऊन पण पाणी मारतो आहे. हे लोक सकाळी आज आले रविवारी, काका भाऊ. खूप काही अडचणी येत होत्या किंवा काही विषय होते जे क्लिअर करायचे होते, त्यासाठी मग काका गावी आले होते आणि त्या प्रकारे मग तशी बोलणी करायची होती. सो किती काय खर्च आला, किती काय झाला त्याचा हिशोब पण करायचा होता. सो अशा प्रकारे तुम्ही बघा, आता ही आम्ही बोरवेल बांधली होती. त्याला बरोबर मग ठेवले, त्याला प्रोटेक्शन दिलं चारी साईडने की कुठून काय प्रॉब्लेम नको यायला. आणि ह्याच्या बाजूला ती आम्ही लाईटीची कॅबिन बांधली की जेणेकरून त्याला इलेक्ट्रिसिटी भेटेल आणि मग तसं पाणी सगळीकडे चढत जाईल. खूप चांगलं क्लिअर पाणी होतं. कसं काय ती कॅबिन दिसते आता मग पुढे. मग सगळी त्या दिवशीची कामं झाल्यावर आम्ही परत मुंबईसाठी परतीचा प्रवास चालू केला, सगळी सेटिंग प्रॉपर करून. आणि मग पुन्हा ठरवलं की पुन्हा शनिवार रविवार पकडून गावी येऊ. आणि जाता जाता आम्ही गावातून मस्त आंबे घेऊन गेलो, गावचे ओरिजिनल फ्रेश. खूप चांगलं रेटमध्ये आम्हाला आंबे भेटले होते. सो तेही आम्ही जाता जाता मुंबईला घेऊन गेलो आणि ठरवलं की पुढच्या 2-3 हफ्त्यात जसं काय काम होत राहील त्यानंतर आम्ही पुन्हा गावी व्हिजिट करू. तर तुम्ही एक बघा त्या कॅबिनला कलर केल्यानंतर किती मस्त कॅबिन दिसते आहे. सो ही ती फर्स्ट लुक. त्यानंतर मग आतमध्ये लाईटीची सेटिंग सगळं काय करायचं होतं तर ते करून घेतलं. फॅन लाईट्स ते खूप सारं बसवून घेतलं आणि मग तसं थोडं थोडं करत काम करत होतं. आणि गावी जे काका राहतात त्यांना सांगून ठेवलं होतं की पाणी थोडं थोडं असं सोडत राहा. तर त्यांनी हे सगळे असे व्हिडिओज आम्हाला पाठवले की जे जे काम झालं आहे त्या प्रकारे. तर ते तुम्हाला दिसेल त्यांनी कसं काय काम केलं ते व्हिडिओमध्ये दाखवतात आम्हाला. सो अशा प्रकारे ते आम्हाला अपडेट्स द्यायचे की हे काम झालं आहे, हे नाही झालं आहे, हे पेंडिंग आहे. मग आम्हा सगळ्यांना काय जाता आलं नाही तर भाऊ आणि त्याची फॅमिली गावी गेली आणि सगळं काम झाल्यानंतर ते त्यांनी आम्हाला दाखवलं की कशा प्रकारे ते काम झालं आहे. ती हिची जी व्हिडिओ, त्याचा मुलाचं फर्स्ट रिॲक्शन काय आहे ते. अरे बाबू ही केबिन आहे, घर नाही ते. पंखा बिंका सर्व लावलाय. AC लावणार आता आम्ही. हो मग AC पण लावायची ना.
हा एक पोल इकडे आलाय, दुसरा पोल तिकडे. सो हे होतं या व्हिडिओमध्ये. तुम्हाला बोरवेल पाडण्याची प्रोसेस दाखवली, तुम्हाला कॅबिन बनवलं ते दाखवलं. आता पुढे आम्ही कंपाऊंड टाकण्याचा विचार करतो आहे. सो त्याची पण कधी व्हिडिओ मी जर बनवली तर नक्की पोस्ट करेन. सो ही व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी खूप खूप थँक्यू. प्लीज लाईक सबस्क्राईब द चॅनल. आणि व्हिडिओमध्ये काय आवडलं ते नक्की कमेंट करून सांगा.